आई बाबा अहो अरे हरीश काय रे काय रे अचानक आणि हे काय एवढा आनंदी दिसतोयस हसतोयस काय झालंय काय एक मिनिट मला पहिले पाया पडू द्या मला आशीर्वाद द्या. सुखीरा बाबा पण काय झालंय अरे बसा बसा सगळं सांगतो बस बसा बसा. हरीश अरे काय नक्की बसा हे पेढे. हो पण काय म्हणजे कशा करता पेढे कारण तर सांग काय झालंय आई बाबा माझ्या ऑफिसमध्ये माझा पहिला प्रोजेक्ट लॉन्च झालाय आणि त्यामुळे मला पहिला चेक सुद्धा मिळालाय. माझ्या ऑफिसमध्ये सगळ्यांनी खूप कौतुक केलं आणि पहिला चेक सुद्धा दिला. हे बघा आई हा घे. हरीश किती छान बातमी आहे ही. खरंच तुझं खूप खूप कौतुक बाळा. पण काय रे एवढी चांगली बातमी द्यायला एकटाच आलास? सिंचना कुठे? ऍक्च्युली आई मी ऑफिसमधून डायरेक्ट इकडेच आलो कारण हा चेक मला सगळ्यात आधी तुला द्यायचा होता. कारण आजपर्यंत मी काही नव्हतो करत म्हणून तू खूप काही ऐकून घेतलं आणि आज जे काही मी अचीव करू शकलो ना हे फक्त तुझ्या सपोर्टमुळे. थँक्यू आई. आणि बाबा तुम्ही मला कंटिन्यू म्हणायचे की नोकरी कर काहीतरी काम कर पण त्यावेळी मी तुमचं अजिबात ऐकत नव्हतो सिरियसलीच घेत नव्हतो. पण बाबा आता असं अजिबात होणार नाही. हरीश अरे इतकं छान वाटतं म्हणून सांगू ना. कुठल्याही आई वडिलांना त्यांची मुलं मार्गी लागली याचा सगळ्यात जास्त आनंद असतो रे. देवाला एवढंच सांगते की हा जो आनंदाचा क्षण आहे ना असे अनेक क्षण तुझ्या आयुष्यात येऊ दे. हा चेक तुझ्या हातात आल्यानंतर तू सगळ्यात आधी माझा आणि यांचा विचार केलास. हा चेक घेऊन इथे आलास आमच्या हातात ठेवलास. याच्यापेक्षा मोठा आनंद तो काय. खरंच खूप छान वाटलंय आम्हा दोघांना. पण तुला सांगू का या चेकवर सगळ्यात जास्त अधिकार कुणाचा असेल तर तो तुझ्या बायकोचा सिंचनाचा. हा चेक तिच्या हातात द्यायचा. आई हा तुमच्यासाठी आणलं मी. अगदी बरोबर बोलते आई. जाऊन सिंचनाच्या हातात दे हा चेक. आई बाबा आम्ही खरंच खूप लकी आहोत. म्हणजे तुमच्या जागी जर दुसरं कोणी असतं तर हक्काने हे पैसे ठेवून घेतले असते. पण तुमच्यासाठी आमचा संसार आमचं नातं जास्त महत्वाचं आहे. थँक्यू. अरे हरीश आई वडिलांसाठी ना मुलं आनंदात असली की बस दुसरं काही नको असतं. बरं आता तू बोलण्यात वेळ वाया घालवू नकोस. खूप उशीर झालाय. जा बरं आधी घरी जा. जा जा निघ लगेच ताबडतोब जा. हो हो येतो हा. तसं फार काही सिरियस नाही आहे. मी ड्रेसिंग केलंय. घाबरण्यासारखं काहीच नाही आहे. लवकर जाग येईल त्यांना. येतो मी. थँक्यू डॉक्टर. मिस्टर कानेटकर प्लीज शुद्धीवर या. मला खरंच खूप गिल्टी फील होत आहे. प्लीज तुम्ही त्या विश्वाचं बोलणं मनाला लावून नका ना घेऊ. तुम्ही फक्त लवकरात लवकर बरे व्हा. तुम्हीच जर का ऑफिसमध्ये नसाल तर मी कोणाशी गप्पा मारू. कोण सतत माझं काम चांगलं व्हावं यासाठी मला एनकरेज करेल. मला साईट व्हिजिटसाठी कॉन्फरन्ससाठी बाहेर घेऊन जाईल. मी केलेल्या कडू कॉफीचं आनंदाने कौतुक करेल. मिस्टर कानेटकर प्लीज उठा. गेल्या काही दिवसात आपल्यातलं बॉस आणि एम्प्लॉईचं नातं संपून कधी आपल्यात मैत्रीचं नातं सुरू झालं हे मला कळलंच नाही. खरं तर तुमच्यासारखा बॉस मिळाला खरंच नशीब लागतं. तो विश्वा मूर्ख आहे. तुम्हाला काय नको ते बोलणं. पण तुम्ही तसे नाही आहात. तुम्ही खूप चांगले आहात हे मला माहिती आहे. मिस्टर कानेटकर तुमच्या आयुष्यात इतका एकटेपणा असून सुद्धा सगळ्यांच्या आनंदासाठी तुम्ही किती झटता काय काय करता हे बघितलंय मी. प्लीज उठा ना मिस्टर कानेटकर. जानू नाव आय एम कॉन्फिडंट की तू माझ्या प्रेमात पडत चालली आहेस आणि हे मला माझ्याच शत्रूमुळे विश्वामुळे कळलं.
थँक्स विश्वा. मिस्टर कानेटकर सावकाश उठा. यमनाची भाषा तू न बोलता ना ऐकता समजून घेना स्वप्नांचे रंग मी तुझ्यात रंग पुरे बाकी काय तुझी साथ संग असताना आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी कहाणल्या मनाचा पाळणा करू बांधून घे जरा झुला डोळ्यात तूच साजणी सुखाचा स्पर्श तू नामा तुझ्या विना उरेन अर्थ जीवना उजळे तुझ्या हसूने कणकण. मी पाणी आणते तुमच्यासाठी. द्या इथे. मिस्टर कानेटकर बरं वाटतंय ना आता तुम्हाला? मिस शान्वी, मला मला काय झालं होतं? मला काही वेळापूर्वीचं काहीच आठवत नाहीये. मी चुकीचं काही वागलो नाही ना? नाही मिस्टर कानेटकर, तुम्ही अजिबात चुकीचं वागला नाही आहात. उलट तुम्ही कधी चुकीचं वागूच शकत नाही. तो विश्वास तुम्हाला रागाच्या भरात वाटेल ते बोलत होता, पण ती सिच्युएशन सुद्धा तुम्ही खूप शांतपणे हँडल केली. त्याने रागाच्या भरात तुम्हाला धक्का मारला, तुमच्या डोक्याला लागला आणि तुम्ही बेशुद्ध झाला. पण थँक गॉड तुम्हाला आता बरं वाटतंय. आय एम सॉरी, तुम्हाला माझ्यामुळे त्रास झाला असेल तर. नाही मिस्टर कानेटकर, प्लीज तुम्ही सॉरी म्हणू नका. मला अजिबात त्रास झालेला नाहीये. उलट तुम्ही आता शुद्धीवर आलात हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही रेस्ट करा आता, मी आलेच. जानू, हेच तर हवं होतं मला. तू अशीच माझी काळजी करावी, माझ्यासाठी तुझी घालमेल व्हावी. आता तू कायमची माझी होशील, तो दिवस लांब नाही.